केंद्र सरकारकडून साखर व्यापाऱ्यांवर नवीन निर्बंध लागू। 1 ऑगस्टपासून देशातील कोणत्याही साखर व्यापाऱ्याला साखरेचा साठा 30 दिवसांपेक्षा अधिक काळ ठेवता येणार नाही। अन्न ग्राहक व्यवहार मंत्रालयाकडून याबाबत पत्रक जारी। राज्यात मुसळधार पावसाची शक्यता। 22 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट। गोंदिया गडचिरोलीमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट। जळगाव पुणे घाट सातारा घाटमाथ्यावरही ऑरेंज अलर्ट, तर मुंबई वगळता संपूर्ण महाराष्ट्राला पावसाचा येलो अलर्ट। पावसाचा अलर्ट लक्षात घेऊन नागपूर शहर, हिंगणा, नागपूर ग्रामीण आणि कामठी तालुक्यामधल्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर। विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा निर्णय। नागपुरातील काही शाळांमध्ये अद्याप गुडघाभर पाणी साचलं। बेलतरोडी भागामधील शाळेच्या परिसरामध्ये 3 फुटांपर्यंत पाणी। काल झालेल्या मुसळधार पावसाचं पाणी अद्याप ओसरलं नाही। चंद्रपूर जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट। चंद्रपुरातील शाळा, महाविद्यालय आणि क्लासेसला सुट्टी जाहीर। राजापूरमध्ये अणुस्कुरा घाटामध्ये मध्यरात्री दरड कोसळली। मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास दरड हटवण्यात आपत्ती व्यवस्थापन विभागाला यश। सध्या घाटातून एकेरी वाहतूक सुरू। गोकुळ दूध संघाची निवडणूक 3 महिने पुढे जाण्याची शक्यता। दुग्ध विकास विभाग आणि सहकार प्राधिकरणाकडून सुप्रीम कोर्टामध्ये मुदतवाढीसाठी हालचाली। सुप्रीम कोर्टाने दिलेली मुदत 3 ऑगस्टला संपणार। निवडणूक 3 महिन्यामध्ये घेण्याचे सुप्रीम कोर्टाने आदेश दिले होते। मुंबई महानगरपालिकेमधील पदाधिकाऱ्यांना आलिशान कारचे डोहाळे। 6 महिन्यांआधीच नवीन स्कॉर्पिओ घेतलेल्या असताना इनोव्हा क्रिस्टा गाड्या घेण्याचा प्रस्ताव। स्कॉर्पिओ एन कार प्रवासासाठी सोयीची नसल्याची तक्रार गणेश खणकर यांनी केली होती। नागपूरच्या एमआयडीसी परिसरामध्ये जुन्या भाडेकरूंना घरामध्ये घुसून तलवार आणि चाकूने केलेल्या हल्ल्यामध्ये पाहुण्या महिलेचा मृत्यू। धर्मपाल डहाट आणि त्यांच्या पत्नी वनिता डहाट गंभीर जखमी। आरोपी रोशन तराळला पोलिसांकडून अटक। ठाण्यातील कापूरबावडी पुलाजवळ ट्रकचा अपघात। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रक दुभाजकावर धडकला। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही।